नमस्कार. आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2025 पेपर 1 विषय मराठीचा पेपर उत्तरपत्रिकेसहित पाहणार आहोत. चला तर मग पाहूया आपण पहिला प्रश्न. विभाग 1. प्रश्न पहिला. खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा. शरण जाणे, नाक घासणे. प्रश्न 2. खाली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा. शब्द तयार होईल गरजवंत आणि शेवटचे अक्षर आहे त. प्रश्न 3. कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताचे यश. अधोरेखित शब्दासाठी योग्य समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. प्रचिती म्हणजेच अनुभव. प्रश्न 4. खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द होतील. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर येतो. आरास, आरती, आसन, आरंभ. आरास म्हणजेच सजावट. प्रश्न 5. काटे केतकीच्या झाडा आता जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली आहे. उत्तर आहे संत शेख महमद. प्रश्न 6. आपल्याला हे जे शब्द आहेत ते वर्णानुक्रमे लावायचे आहेत आणि मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय शोधायचा आहे. तर वर्णानुक्रमे शब्द येणार आहे उत्कृष्ट, उतार, उत्तम, उतरण, उत्तेजन. त्यामुळे मधोमध असणारा शब्द आहे उत्तम. प्रश्न 7. खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द निवडायचा आहे. तर यामध्ये 3 शब्द अलंकारिक आहेत. कंसमामा, नारदमुनी, अहिल्याबाई. तर बहिणाबाई हे नाम आहे म्हणजेच नाव आहे, त्यामुळे हा पर्याय अलंकारिक शब्दाचा नाही. प्रश्न 8. शब्दसमूहाबद्दल अचूक शब्द आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजेच दंतकथा. प्रश्न 9. प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा. घोड्याचा तबेला बरोबर आहे, हत्तीचा पिलखाना बरोबर आहे, पोपटाची ढोली बरोबर आहे, सिंहाची जाळी हा चुकीचा पर्याय आहे. जाळी ही वाघाची असते. प्रश्न 10. खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. वेब, आंतरजाल ही चुकीची जोडी आहे. डिस्क म्हणजे तबकडी, युजर म्हणजे वापरकर्ता, 3D म्हणजे त्रिमिती, आंतरजाल म्हणजेच इंटरनेट आणि वेब म्हणजेच आपल्याला दिलेली साईट. प्रश्न 11 ते 13 साठी आपल्याला उतारा दिलेला आहे. हा उतारा आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावरच्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न 11 आहे माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही. या ठिकाणी नाही हे विचारलेले आहे, तर उत्तर येणार आहे विचाराने. 12. उतार्याशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते. विसंगत म्हणजे ह्या उतार्याला ते योग्य नाही, तर याचे उत्तर आहे शरीर शृंगारण्यासाठी फार परिश्रम करावे लागतात. 13. मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्यप्रचार उतारत आलेला आहे. मेहनत करणे म्हणजेच परिश्रम करणे. प्रश्न 14 ते 16 साठी कविता दिलेली आहे. कविता काळजीपूर्वक वाचायची आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न वाचल्यानंतर परत एकदा कवितेत आलेल्या त्या ओळींची वाचन करून आपण उत्तराचा पर्याय ठरवायचा आहे. प्रश्न 14. आठवण कुठे लपलेली नसते. तर या ठिकाणी उत्तर आहे वसंतातल्या मोहरात. 15वा प्रश्न आहे की कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे. तर या ठिकाणी तन्मय या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे. प्रश्न 16. आठवणीचा बकुळ गंध असे का म्हटले असावे. उत्तर आहे त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. 17वा प्रश्न आहे खाली दिलेल्या ओळीतील क्रियापद ओळखा. गाणे गाऊन मला उठविसी मित्र जीवाचा खरा. उठविसी हे यातील क्रियापद आहे. प्रश्न 18. खाली दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा. पुल्लिंगीसाठी आपण तो वापरायचा आहे. ती पोळी, ती थाळी आणि या ठिकाणी चाळीचं एकवचन येते चाळ, ती चाळ म्हणजेच पुल्लिंगी शब्द आहे तो माळी. प्रश्न 19. खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखायचा आहे. लिंबू, मूल, संत्रे. लिंबू, लिंबे, मूल, मुले, संत्री, संत्रे. म्हणजे यांचं एकवचन अनेकवचन बदलत असतं, पण देवचं एकवचन आणि अनेकवचन बदलत नाहीत, त्यामुळे हा वेगळा शब्द आहे. प्रश्न 20. खाली दिलेल्या वाक्यातील उद्देशाचा भाग ओळखा. खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला. कोण खेळला. मानसीचा धाकटा मुलगा.
म्हणजेच मानसीचा धाकटा मुलगा हा उद्देश आहे. प्रश्न 21. एकूण अशुद्ध शब्द ओळखायचे आहेत. तर या ठिकाणी निरीक्षण, दूरचित्रवाणी, मानवनिर्मित आणि ग्रामगीता हे एकूण 4 शब्द अशुद्ध आहेत. त्यामुळे पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक 2 4. प्रश्न 22. या ठिकाणी आपल्याला सुसंगत असा परिच्छेद तयार करायचा आहे. तो परिच्छेद तयार करण्यासाठी आपण प्रश्न वरून वाचायचे पण सोडवताना खालून सोडवायचे. प्रत्येकाची पिळदार शरीरयष्टी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. त्यांचे द्वंद्व पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. जत्रेसाठी गावोगावचे नामवंत मल्ल आले होते. मल्ल म्हणजे कुस्तीगीर, द्वंद्व म्हणजे त्यांच्यामध्ये असलेली स्पर्धा, शरीरयष्टी पिळदार असते. प्रश्न 25. एक अर्थपूर्ण म्हण आहे ती शोधून तिच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे. खाव्या अंदिली धार. तर या ठिकाणी याचा अर्थ आहे मोठ्या माणसात देखील दोष आढळतात, म्हणजेच दिव्याखाली अंधार. म्हण आहे दिव्याखाली अंधार आणि त्याचा अर्थ आहे मोठ्या माणसात देखील दोष आढळतात. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा.